वाडेफाटा हद्दीतील महामार्गाला लागूनच पेढेवाले यांची दुकाने रस्त्याला लागून आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे. दुकानात येणारे ग्राहक हे रस्त्यावरच गाड्या लावत असून सर्व्हिस रोडवरून जाताना येताना इतरांना नाहक त्रास होत आहे. आज स्वतः जात असताना काका पेढेवाल्या ग्राहकाने मध्येच गाडी घातली असता मोठा अपघात होता राहिला. याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना बोललो असता त्यांची भाषा उर्मट होती. काय करायचे ते करा अशा भाषेत बोलत होते. या मजूर काका पेढेवाल्याचे हप्ते कोणाला जातात? नियम डावलून दुकाने थाटली आहेत. याला जबाबदार कोण? रस्ते मोकळे करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा तुषार विजय मोतलिंग, प्रदेश सचिव बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र यांनी दिला आहे. नमस्कार, मी तुषार मोतलिंग, राज्य सचिव बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र. साथियो, राष्ट्रीय महामार्गावरती सतत अपघात होत आहेत आणि ह्या अपघाताला काही कारण आहेत. ते म्हणजे जे रस्त्यालगतचे खेटून जी दुकानं बांधलेली आहेत पेढ्याची सातारामध्ये, याच्यामुळे अपघाताला निमंत्रण होत आहे. काही अपघात झालेले सुद्धा आहेत. जे दुभाजक आहेत ते तोडलेले आहेत. दुभाजक तोडून कस्टमर आतमध्ये बोलवले जात आहेत आणि ते कस्टमर रस्त्यावर उभे राहत आहेत. त्यांचं स्वतःचं कोणतंही स्वतंत्र पार्किंग नाही आहे. याच्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे, जे सर्व्हिस रोडवरून जे ये जा करत आहेत त्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे या पेढेवाल्यांमुळे. आज मी स्वतः वाडेफाट्यावरून येत असताना, वाडेफाट्यावरून लिमखिंडीकडे जात असताना काका पेढेवाल्याच्या समोर गाड्या उभ्या होत्या रस्त्यावरच. मी जात असताना अचानक एका कस्टमरची गाडी माझ्या कारसमोर आली. तो अपघात मोठा होता होता वाचला. त्या दुकानदाराला मी विचारलं असतं की बाबा तुझ्या गाड्या तुझ्या दुकानाच्या आतमध्ये लाव, तर त्याची उर्मट भाषा होती, तुम्हाला काय करायचं ती करा. मग आमचं म्हणणं आहे की महामार्गाचे पोलीस झोपा काढत आहेत का? राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी झोपा काढत आहेत का? कारवाई का होत नाही? जर ह्याच्यातून मेलं कोण, तर ह्याच्यावरती जे पोलिसांवरती किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करायचे का मनुष्यवधाचे? सरळ सरळ अपघात होताना दिसत आहेत पण कोणी कारवाई करायला मागत नाहीये. तर आमची विनंती आहे प्रशासनाला, कलेक्टर साहेबांना विनंती आहे की या दुकाने एकतर बंद करा, नाहीतर त्यांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था त्यांनी करावी. अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी याच्या विरोधामध्ये रस्त्यावर येऊन आंदोलन करेल. धन्यवाद.